माफी मागण्याचे 1000 प्रकार. सावलीला कसं सॉरी म्हणून मला असं वाटतं की मी सिम्पल ठेवतो. सिम्पल जातो, सावलीला म्हणतो सावली सॉरी, ज्या काही चुका झाल्या त्याबद्दल सॉरी, रिअली सॉरी. सिम्पल डन. खरं तर एवढं पण नको, अजून सिम्पल, एकदम सिम्पल. सावली सॉरी. मग ती विचारेल कशाबद्दल, मग काय सांगायचं? कशाबद्दल? जर तू जाऊन सॉरी बोललास तर तिला खरंच बरं वाटेल. जाऊ दे. अरे यार, सावलीला सॉरी कसं म्हणायचं हे कोणीतरी मला सांगितलं असतं तर. दादाच्या रूम मध्ये काय करतोय? अरे बबलू, तू इकडे कसं काय? अरे सकाळी लवकर उठलो, आंघोळ केली, भूक लागली, म्हटलं चला किचन मध्ये जाऊ नाश्ता करू म्हणून पाय ठेवायला गेलो, सारखं तुझ्या रूम मध्ये आलो डायरेक्ट. हा, किचनच्या बाहेरच माझी खोली आहे ना. तू कसं घालाय ते? मला गुड मॉर्निंग करायचं होतं तुला, त्यामुळे तुझ्या मागे मागे मी आलो किचनच्या इकडे, आणि मग अचानक मी पण गायब झालो आणि इकडे आलो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सारंग दादा. हा, गुड मॉर्निंग. सॉरी 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 तुला माफी मागायची ना, तर तुला मदत करायला म्हणून मी इकडे आलो. सॉरी, हा प्रकार आहे ना, ते तुला सांगायला आलो होतो. अरे माझ्याकडे मार द्यायचे 1000 प्रकार आहेत, दाखवू? अरे बघा ना, बघा. सॉरी तर म्हणायलाच हवं राहा. आता जे होईल ते होईल, बोलूनच टाकतो. सावली सॉरी. रामकृष्ण हरे. ज्या परिस्थितीत नातं निर्माण झालं त्याची तुम्हाला कल्पना आहेच. मला वाटतं आताच आपण कुठल्याही निष्कर्षावर यायला नको. सारंग आणि सावली दोघांनाही थोडासा वेळ द्यायला हवा. काय हो, कसला एवढा विचार करताय? साहूची काळजी वाटत्या. जावई बापूने साहूला नाही स्वीकारलं तर तिचं काय होईल हाच विचार सारखा मनात येतोय. आओ, कशाला एवढी काळजी करता बरं? आपली कासनी त्या इट्टलाला. आणि सप्ताच्या दिवशी बघितलं ना तुम्ही, खरं सांगू का, ते पाहिल्यापासून ना माझं मनच हरकल्यासारखं झालंय बाई. अरे वा, हा सबूत तुझ्या तोंडात किती दिवसाने ऐकला. आता हल्लीच्या दिवसात नुसतं उदास उदास वातावरण असतं या. हा, खरंय तुमचं. पण तुम्ही बघितलं ना, जावई बापूंनी सौताच्या हातानं आपल्या साऊसाठी दरवाजा उघडला आणि आपल्या साऊला बसायला सांगितलं. वय म्हणजे त्यांच्यात प्रेम असल नसल, पर एक गोष्ट मात्र मला कळली बरं, का आपल्या साऊचा जावई बापूलाही आदर करतात. त्यांच्या नात्याची सुरुवात जेव्हा होईल तेव्हा होईल, ते आपण इट्टलावरच सोडू. पर हा, आपल्या साऊची आता ते आबाळ होऊ देणार नाही, एवढं मात्र नक्की. तुम्ही बायकाचे चांगलं समजू शकता, आम्हाच तर कुठं काळाया. अहो, समजायचं काय आहे त्यात?
माणूस कळतोच ना. म्हणजे बघा ना, त्यांच्यात किती बिबी नसला असल तरी बी ते आपल्याला कळू दिलं नाही त्यांनी. म्हणजे पोरीच्या घरच्यांना कंच्या बी प्रकारचा त्रास होऊ द्यायचा नाही, याचा विचार करणारा माणूस खरंच मोठ्या मनाचा नसेल का हो? मग कशाला एवढी काळजी करता बरं? हा, अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ. चला. सर्वाजी द्या, मी मदत करते. बरं, हा मसाला तेवढा वाटून घे. हा, सावली, मी आलेच. हा, हो. मला ते अगं, जे काय झालं ना त्याबद्दल सॉरी म्हणायचं होतं तुला. काय? सॉरी म्हणायचं होतं तुला. माफ करा सारंग सर, मला ऐकायला नाही आलं. काय बोललात? अगं सोपं आहे. काय? नाही, काही नाही. बारीक वाट. सारंग सरांना काय झालं? हा भैरवी, बोल. हाय तिलोत्तमा, कशी आहेस? सॉरी तिलोत्तमा, काल वातावरण जरा जास्तच तापलं नाही, म्हणूनच मी मुद्दाम रात्री फोन करायचं टाळलं. पण फायनली काय ठरलंय तुम्हा सगळ्यांचं? दिली ना परवानगी तिला? ओ थँक्यू. थँक्यू पण नाही ऐकलं. काय झालं मम्मा? कोणाचा फोन होता? तारा. गेस व्हॉट? गेस व्हॉट? काय झालं? काय झालंय? तारा, आय एम सो 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 हॅपी. काय झालंय सांगशील? तारा, तिलोत्तमाने सावलीला तुझ्यासोबत काम करायची परमिशन दिली आहे. व्हॉट? खरं? हो, फायनली. ओ माय गॉड मम्मा, तू कसली हुशार आहेस ग. तू जसं म्हणाली होतीस ना, अगदी तसंच घडलंय सगळं. सॉलिड प्लॅनिंग होतं ग तुझं. वाव. मग म्हणते ना तारा मी नेहमी, जित भी मेरी और पट भी मेरी. कळलं? बेस्ट. मस्त झालंय. पण तुला माहितीये तारा, हे असं का होतं ते? म्हणजे ज्या फॅमिलीजमध्ये मोरल, एथिक्स, प्रिन्सिपल्स, प्रामाणिकपणा या सगळ्या गोष्टीला जेव्हा अति महत्व दिलं जातं ना, त्याच लोकांची अशी गोची होते. आणि तेच बरोबर असे कात्रीत सापडतात. आता बघ ना, हे जे काही घडतंय ते तिलोत्तमाच्या मर्जीच्या विरुद्ध होतंय. तुला कळतोय याचा अर्थ तारा? तिलोत्तमा मेहेंदळेच्या मर्जी विरुद्ध हे सगळं घडतंय. याचा अर्थ स्पष्ट आहे तारा. आता भिंतींना तडा जायला सुरुवात झालीये. आता हळूहळू या भिंती पण अशा कोसळतील. आणि मग एकदा का या भिंती कोसळल्या की मग छप्पर कोसळायला वेळच लागणार नाही. बिचाऱ्या सावली आणि सारंगचा अगदी आत्ता असा नव्याने उमलायला लागलेला संसार गाडलाच आहे. बट हू केअर्स? हू केअर्स तारा?
दिस टाइम चित भी मेरी पट भी मेरी. तुळशी आई, काल सारंग सरांनी माझी बाजू घेतली, माणूस म्हणून मला समजून घेतला आणि माझा हक्क मला मिळवून दिला. पण तिलोत्तमा मॅडम त्यांच्यावर नाराज झाल्या आहेत. तुला माहिती आहे ना तुळशी आई, सारंग सरांचं त्यांच्या आईवर लय जीव आहे. तू त्यांच्या नात्यात दुरावा येऊ देऊ नकोस. खरं तर आईवर इतकं प्रेम करणारा मुलगा भेटायला पण भाग्य लागतं. तू त्यांच्या नात्याला कोणाची नजर लागू देऊ नकोस. सारंग सर, काय झालं? तुम्ही ठीक आहात ना? तुला एवढा घाम का सुटलाय? नाही, मी ठीक आहे, असं काही नाही. ते तू माझी काळजी नको करू. मला एक महत्वाची गोष्ट बोलायची होती. माझं काही चुकलं नाही ना? माफ करा. मला माहिती आहे तुम्हाला कालपासून तुम्ही काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतायत, पण माझंच काही ना काहीतरी चालू होतं. हे बघा सारंग सर, माझं काही चुकलं असेल ना तर तुम्ही माझ्यावर ओरडा, तुम्ही रागवा, तुम्ही कोणतीही शिक्षा द्या, चालेल. पण नाही, शिक्षा वगैरे का देईन मी? असं काय तुझं काही चुकलेलं नाही आहे. ॲक्च्युली मला सांगायचं असं होतं की म्हणजे काय झालं की ऐश्वर्या वहिनी तुला जे काय बोलली, किंवा तू जेव्हापासून या घरात आली आहेस ना तेव्हापासून जे काय घडलंय ते मी पाहिलंय स्वतःहून. तू किचनमध्ये राहत होतीस, किंवा म्हणजे जो काय तुला त्रास झाला, तुला ताराला असिस्ट करायला पण नाही म्हणत होते, म्हणजे ऐश्वर्या वहिनी जे काय बोलली, तर त्या सगळ्याच बाबतीत मला सारंग, नाही आम्ही अर्ध्या तासात पोहोचतो. ऐक ना, ते क्लायंट तू त्यांना बोलवलं होतं ते अर्ध्या तासात ऑफिसला पोहोचतात. तूच वेळ ठरवली होतीस ना? हां, ते पोहोचतात. सावली, सॉरी, काही महत्वाचं बोलत नव्हता ना? जरा अर्जंट काम आहे म्हणून लवकर जायचं. चल. अरे चल पटकन. सारंग सरांनी नेमकं काय बोलायचं असेल? कोणासाठी एवढी तयारी चालू आहे? सध्या कोण आहे आपल्या सगळ्यात जवळचं? आपली लेक. मग त्याच आपल्या लेकीची पहिली संक्रांत आहे. अहो, सारंगला वाण द्यायला हवं. मकर संक्रांती ते रथसप्तमी ते विवण करतात. तिलोत्तमा काही करणार नाही, आपण करायला हवं. पण आजूबाजूची एकूण परिस्थिती बघता, परिस्थिती कशीही असली तरी आजपर्यंत आपण मार्ग शोधून काढलाच आहे. आणि मला खात्री आहे तुम्ही काही ना काहीतरी छान मार्ग शोधून काढालच. त्या भैरवी वजने कारण नसताना पण मला खात्री आहे तुम्ही सावलीला नक्कीच प्रेमाने समजावून सांगाल. आणि बापाचं प्रेम बघून सावलीचा राग कुठल्या कुठे पळून जाईल. सावलीत आणि आपल्यात एक वेगळंच नातं निर्माण झालंय. हो मग सावली. हो सौभाग्यवती, असं काय बघताय? इतक्या वर्षांनी तुमच्या चेहऱ्यावर निखळ आनंद बघते. हा, त्याचं कारण सुद्धा नितळ झऱ्यासारखी असलेली माझी लेकच आहे. लेकीच्या सुखापलीकडे काय हवं असतं अजून बापाला? कसं सॉरी म्हणू मी सावलीला?
म्हणजे इतक्या लोकांना मी सॉरी म्हटलंय, ते अवघड गेलंच नाही मला कधीच. सावलीला सॉरी म्हणणं एवढं कसं काय अवघड जाऊ शकतं? काय करू मी? वहिनी काय करेक्ट वेळेला आली असतो. इकडे 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 इकडे. बस इकडे. अरे पटकन बस. मला तुझ्या मदतीची गरज आहे. माझी मदत कशासाठी? तुझ्या आवडत्या व्यक्तीला मला सॉरी म्हणायचं. सावलीला सॉरी म्हणायचंय? कसं ना, आवडत्या व्यक्तीला म्हटल्यावर लगेच सावलीचं नाव आठवलं तुला? नाही अरे, तसं काही नाहीये. ते सोहम आणि बबलू. ये ये ये. मी 2-3दा तिला सॉरी म्हणायला गेलो, पण मला नाही म्हणता आलं सॉरी. सारंग, पण फक्त सॉरी म्हणून चालेल का? म्हणजे नाही म्हणजे तिला स्पेशल वाटावं असं काहीतरी करायला हवं ना. नाही, पण स्पेशल वाटावं म्हणून मला सॉरी म्हणायचं नाही. या घरात तिच्यासोबत जे जे काही घडलं ते वाईट घडलं ना, आणि म्हणून मला सॉरी म्हणायचंय तिला. सारंग, इतके दिवस जे घडलं त्यात तिला माणूस म्हणून जी वागणूक मिळायला हवी होती ती नाही मिळाली. मग आता तिला हवं असं काहीतरी करायला हवं ना. कसलं सोपं आहे, इम्पॉर्टंट आहे. वहिनी कसलं भारी सुचलंय तुला. तू रात्री भिजत ठेवलेले बदाम खातेस काय? मेंदू लागतो त्यासाठी. मेंदू फक्त बदाम खाऊन नाही चालत. मी इतके दिवस तिचा त्रास, तिचं दुःख खूप जवळून बघितलंय. या घरात आल्यापासून मी तिला बघते. सारंग, तिचं जगणं आहे ना खूप वेगळं आहे रे. खूप वेगळी मुलगी आहे ती, इतर मुलींसारखी नाही आहे. असं समज ती खूप स्पेशल आहे आणि म्हणून तिला सॉरी म्हणण्यासाठी काहीतरी वेगळं करायला हवं. तिच्या कलाने विचार करायला हवा. तिच्या कलाने विचार करायला हवा. म्हणजे असं नेमकं नाही सांगता येणार मला, पण तू ना खास तिच्यासाठी वेळ काढून तिला कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जा. तिला ना जाणवायला हवं की तिला खरंच सॉरी फील होते. ठीक आहे, मी तिला सॉरी म्हणेन. स्पेशल सॉरी. चल, तुमची स्पेशल वेळ संपलेली आहे. आता तुम्हाला स्पेशल जा म्हणून नाही सांगणार मी. जा, चला निघा निघा. वहिनी, थँक्यू. इतके दिवस मला हाच सारंग बघायची इच्छा होती, पण तो कुठेतरी हरवला होता आणि आता तो परत आलाय. सारंग, मला तुझं थँक्यू नकोय. फक्त कायम हसाच राहा एवढी इच्छा. तुमचं आसमीवर मनापासून प्रेम होतं आणि आत्ताही आहे. पण म्हणून तिच्यासाठी तुम्ही तुमची अशी अवस्था का करून घेता? सारे बघा, माणसाने दुःख धरून ठेवलं ना की तर ते कधीच कमी होत नाही, उलट ते वाढत जातं. हे सगळं तुम्ही मला स्वीकारावं म्हणून मी नाही बोलत, तर एका आईच्या लाडक्या मुलानं या घराची जबाबदारी ज्या मुलाच्या खांद्यावर त्या मुलानं खंबीरपणे आणि विश्वासानं उभं राहावं म्हणून बोलते.